थोडंसं महाग पण सर्वांना अतिशय प्रिय असलेलं पापलेट फ्रायची रेसिपी आज मी बनवली आहे। तर हे पापलेट फ्राय किती सुंदर दिसतंय, तसेच क्रिस्पी आणि भरपूर टेस्टी झालंय। या पद्धतीने जर तुम्ही बनवलं तर अतिशय मस्त आणि चविष्ट लागतं। तर मी इथे पापलेट कापण्यापासून ते पूर्ण मसाला कसा लावायचा ते सर्व दाखवलंय। व्हिडिओ पूर्णपणे पहा। नमस्कार, मी प्रेरणा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। तर पहिल्यांदा आपण हे पापलेट साफ करून घेऊया। सुरीने पहिल्यांदा डोळ्याकडचा भाग काढून घ्यायचा। असा इझिली निघतो, कारण पापलेट हे अतिशय सॉफ्ट असते। तर बघा, हे डोक्याकडचा भाग कापून घेते। आता जो हा डोक्याकडचा भाग आहे त्याचे मी असे 2 तुकडे करणार आणि हा डोक्याकडच्या भागाचा मी रस्सा बनवणार आहे। आता मी पोटाकडचा भाग साफ करणार आहे। साफ करायला काय एवढा त्रास नाही आहे, लगेच साफ होतं। तर पोटातली जी काही घाण आहे ती काढून टाकायची। पापलेट जे आहे ते खूपच फ्रेश आहे बघा। असं पोटाकडून साफ करून घेतलं। पापलेट जे आहे ते दिसायला खूप मोठं दिसतंय, पण याचे तुकडे खूपच कमी पडतात, म्हणून मी इथे ॲक्च्युली 2 पापलेटचा वापर केला आहे। तुम्हाला आता मी इथे एक कापून दाखवते। तर असे जसे आपल्याला पाहिजेत तसे हे तुकडे करून घ्यायचे, लहान मोठे, ज्या साईजमध्ये आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये आपण करू शकतो। तर आता आपलं हे पापलेट पूर्णपणे कापून झालंय। तर हे पहा, पापलेट कापून मी छान स्वच्छ असे दोन्ही पापलेटांचे तुकडे धुवून घेतले आहेत आणि जो डोक्याकडचा भाग होता त्याचा मी रस्सा बनवणार आहे। आता आपण पापलेटसाठी लागणारा मसाला बनवून घेऊया। तर मी इथे 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कमी तिखटवाल्या, 15 ते 16 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, 1 चमचा हळद घेतली आणि 2 चमचे तिखट मसाला घेतला आहे मी, जो आपल्या घरी असेल तो घ्यायचा। थोडीशी कोथिंबीर घेतली मूठभर, एक अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आणि थोडंसं लिंबू पिळलं आहे। तुम्हाला पाहिजे तर इथे तुम्ही कोकमचा आगळ वापरू शकता किंवा चिंचही वापरू शकता, त्याने पण अतिशय सुंदर अशी चव येते। तर थोडं चवीपुरतं मी मीठ घातलं आहे आणि थोडंसं पाणी। हे सगळं मिळून येण्यासाठी, व्यवस्थित पेस्ट बनण्यासाठी थोडंसं पाण्याचा वापर केला आहे मी। तर हे पहा, मी मस्त याचा मसाला मिक्सरमध्ये फिरवून घेतला आहे, बारीक अशी पेस्ट। तर आता आपण ती पापलेटांना लावून घेऊया। तर हे पापलेटचे मस्त तुकडे घेतलेत मी, त्याच्यावर आता हे सगळं वाटण मी टाकून घेते। हे असं सर्व एकत्र वाटून घेतल्यामुळे परफेक्ट मसाला मिक्स होतो आणि व्यवस्थित मच्छीला लागतो। तर हे पूर्णपणे असं लावून घ्या। वाव, किती मस्त वास सुटलाय बघा। तर आता हे लावून झालंय। तर आता इथे मी थोडासा रवा घेतलाय आणि थोडंसं पीठ घेतलंय तांदळाचं, दोन्ही एकत्र करून मी ह्याच्यामध्ये पापलेट आता घोळून घेणार आहे। तुम्ही याच्यामधलं पीठ पण यूज करू शकता किंवा रवा पण यूज करू शकता किंवा दोन्ही असं मिक्स करून पण वापरू शकता। तर मी आता हे पापलेटला असं लावून घेते सगळं, रवा आणि पीठ। हे पहा, असं सगळ्या पापलेटच्या तुकड्यांना
पहिल्यांदा मी लावून घेते. जिथे जिथे आपल्याला मसाला कमी दिसतोय तिथे तिथे थोडासा लावून घ्यायचा आणि असं पिठामध्ये घोळवून घेतलं की आपलं पापलेट खूप क्रिस्पी बनतं आणि टेस्टी पण लागतं. तर असंही मी सगळं आता लावून घेते आणि आता एका पॅनमध्ये एक 3-4 टेबलस्पून तेल घालून घेते मी. आपल्याला आता पापलेट फ्राय करायचं आहे. तर इथे मी तेल घातलंय. तुम्हाला जेवढं पाहिजे तेल तेवढं तुम्ही घाला. तेलामध्ये मस्त पापलेट सोडलंय. तेल आपलं बघा परफेक्ट गरम झालं आहे. मस्त. तर असे मी 3-4 तुकडे पहिल्यांदा घालून घेते. जास्त घातले तर ते मग परतायला त्रास होतो आणि मसाला त्याचा सुटू शकतो, म्हणून मी 3-4च पहिल्यांदा घालून घेतलेत. आणि बघा आता मस्त परतून घ्यायचे. मीडियम आचेवर ठेवायचं आणि एक 3-4 मिनिटांनी असं परतून घ्यायचं. एका बाजूने आपले झालेत, आता दुसऱ्या बाजूने परतून घ्यायचं. बघा किती छान कलर आलाय. आता परत एकदा परतून घ्यायचं दुसऱ्या बाजूने. दोन्ही बाजूने असं थोडं मीडियम आचेवरच परतून घेऊन छान तळून घ्यायचं. दोन्हीकडून मग आपलं पापलेट मस्तपैकी तळलं जातं. तर आता हे पापलेट जवळजवळ होत आलंय. मला जास्त कुरकुरीत पाहिजे, जास्त कडक पाहिजे असेल तर अजून थोडा वेळ फ्राय करून घ्यायचं. आता होत आलंय आपलं हे मस्त. दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन कलर आलाय. तर आता हे झालंय, त्याला मी काढून घेते. पापलेटचे तुकडे खूपच मस्त दिसत आहेत. आपण स्टार्टर म्हणून असंच खाऊ शकतो. खूपच भारी लागतात. आता राहिलेले दुसरे पीस पण मी त्याच तेलामध्ये तळून घेणार आहे. ही पटकन होणारी रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा. अशा पद्धतीमध्ये खरंच सुंदर लागते. गरम गरम तर अतिशय भारी लागते. तुम्ही जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला इथे नवनवीन रेसिपीज नक्कीच शिकायला भेटतील. तसेच रेसिपी आवडल्यास लाईक करा व सर्वांसोबत शेअर करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण मी जेव्हा रेसिपी टाकेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिलं तुम्हाला मिळेल. आता आपण हे एका बाजूने झालेले आहेत तर दुसऱ्या बाजूने परतून घेऊया. पॅनमध्ये जेवढं तेल होतं त्यात तेवढ्याच तेलामध्ये मी हे पीस टाकलेले आहेत, तेवढ्याच तेलामध्ये होऊन जातील. तर आता हे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.